नमस्कार. कुटुंबातली ती गुंतागुंत, नात्यांमधली काही छुपी रहस्य आणि त्यामुळे आलेला ताण ते स्पष्ट जाणवतंय. बरोबर. जणू काही प्रत्येकजण एकाशा काय म्हणतात त्याला निर्णायक क्षणावर उभा आहे. चला याचा जरा सविस्तर आढावा घेऊया. नक्की. सुरुवात नंदिनीपासून करूया का? कारण सासूबाईंनी नुकताच तिच्यावर मोठा विश्वास टाकलाय. हो, तो घराचा आणि स्वयंपाकघराचा सगळा भार. हो, माझ्या मागे हे सगळं तू नीट सांभाळशील असं स्पष्ट म्हटलंय त्यांनी. पण हे सगळं होत असतानाच नंदिनीच्या मनात काय चाललंय? ती तर नवऱ्यापासून म्हणजे जीवापासून घटस्फोट घेण्यावर ठाम आहे. आणि हाच तर मोठा विरोधाभास आहे, नाही का? हे खूप महत्वाचं आहे. इथे एकाच व्यक्तीमध्ये दोन भूमिकांचा संघर्ष दिसतोय. म्हणजे एकीकडे आदर्श सून. अगदी, ती अपेक्षित भूमिका, आणि दुसरीकडे स्वतःच्या निर्णयांवर ठाम राहणारी एक स्वतंत्र बाई. आणि तिला हे माहीत आहे की सासूबाईंच्या नकळत हा घटस्फोटाचा निर्णय घेणार आहे. हो. आणि मग पुढे काय होईल याचा एक दबाव, एक अस्वस्थता तिच्या मनात नक्कीच असणार. ती एका दुहेरी दबावाखाली वावरतीये असं मला वाटतं. आणि हा दबाव फक्त नंदिनीवर नाहीये. दुसरीकडे रम्याची अवस्था पाहिली तर ती तर खूपच घाबरलेली दिसतीये. हो, तिची भीती वेगळ्या प्रकारची आहे. पिहू आजारी आहे आणि रम्याला भीती वाटते की पिहूला तिचं ते जुनं रहस्य माहीत आहे. तिच्या एका संवादात ती स्पष्टच विचारतीये की पिहू मामीला हे सांगणार नसेल ना की नंदिनीला तिच्या लग्नातून तू गायब केलं होतंस? बापरे, ही भीती तिच्यावर किती हावी झालीये. प्रचंड. बरोबर. इथे बघा कसं आहे, नंदिनी भविष्याच्या चिंतेत आहे, तर रम्या भूतकाळात केलेल्या गोष्टी उघडकीस येतील या भीतीने ग्रासलीये. म्हणजे दोघींच्याही मनात काहीतरी आहे जे लपवायचं आहे. अगदी, दोघींच्याही मनात रहस्य आहेत आणि ती बाहेर येऊ नयेत यासाठी त्यांची धडपड सुरू आहे. यातून कुटुंबात विश्वासाला किती तडा गेलाय हे स्पष्ट होते. भीती आणि रहस्य या दोन गोष्टी कुटुंबाला आतून पोखरत आहेत असं चित्र दिसतंय. आणि या सगळ्यात नकळतपणे केंद्रस्थानी कोण आले? तर पिहू. हो, बिचारी ती लहान मुलगी. घरातले सगळे तिच्या फिट्स का आले यावर चर्चा करतायत. मिथुन भाऊजी काळजीत आहे की हसत्या खेळत्या मुलीला अचानक असं काय झालं. साहजिक आहे काळजी वाटणं. पण रम्यासाठी प्रश्न वेगळाच आहे. तिच्या डोक्यात फक्त एकच विचार आहे, पिहूला नेमकं काय आठवतंय, ती काय सांगणार होती. कारण काहीतरी उल्लेख आलाय ना संवादात, वसुंधरा आणि नंदिनीच्या अपहरणाचा. हो, पिहू तसं काहीतरी बोलल्याचं समजतंय. रम्या तिला विचारायचा प्रयत्न करते, पण पिहू घाबरून टाळते. आणि हेच खूप नाजूक वळण आहे, कारण पिहू खूप लहान आहे. तिला कदाचित ऐकलेल्या गोष्टींचा पूर्ण अर्थही कळत नसेल. पण तिचं अर्धवट बोलणं सुद्धा. अगदी. तिचं बोलणं किंवा न बोलणं सुद्धा घरात मोठा स्फोट घडू शकतं. एका लहान मुलाच्या अजाणतेपणामुळे अख्ख्या कुटुंबाचं भविष्य टांगणीला लागलंय. ही परिस्थिती खूपच गुंतागुंतीची आहे. याच दरम्यान दुसरीकडे जीवा आणि नंदिनीचं प्रकरण आहे. घटस्फोटाच्या केसमध्ये कोर्टाने अनपेक्षित निर्णय दिलाय. तो 6 महिन्यांचा वेळ. हो, 6 महिने एकत्र राहून विचार करण्याचा. आता जीवाचे काका मिथुन याला एक संधी म्हणून बघतायत. त्यांना वाटतं जीवा प्रत्येक संकटात नंदिनीला वाचवतो, त्यामुळे हे नातं टिकेल. त्यांचा एक आशावाद आहे. पण जीवा, तो मात्र पूर्णपणे निराश आहे. त्याला वाटतं आता खूप उशीर झालाय, नंदिनी ऐकणार नाही. ही परिस्थिती पण खूप रंजक आहे. म्हणजे कायद्याने त्यांना विचार करायला वेळ दिलाय, पण नात्यातली कटुता इतकी वाढली आहे की हा वेळ संधी ठरेल की शिक्षा हे सांगणं कठीण आहे. बरोबर. मिथुनचा तो आशावाद विरुद्ध जीवाची ती निराशा, यात कोण जिंकणार? ही जी सक्तीची जवळीक आहे ती नात्याला सांधेल की आणखी तोडेल, हा मोठा प्रश्न आहे. तर एकंदरीत या कुटुंबासमोर आव्हानं खूप आहेत. म्हणजे शाहूवाडी केस जिंकल्याचा आनंद आहे, आर्थिक लाभ आहे एका बाजूला. हो, ती एक सकारात्मक बाजू आहे. पण दुसरीकडे घटस्फोटाची टांगती तलवार, एका व्यक्तीची म्हणजे रम्याची सततची भीती आणि एका लहान मुलीच्या हातात असलेलं मोठ्या रहस्याचं सूत. खरे, या सगळ्या घटनांमधून एक विचार मनात येतोच की कुटुंबात मोकळ्या संवादाचा अभाव किती घातक ठरू शकतो, नाही का? अगदी बरोबर. म्हणजे मनात गोष्टी दाबून ठेवल्याने, सत्य लपवल्याने नात्यांवर वरवर जरी काही परिणाम दिसत नसला तरी ती आतून पोखरली जातात. हो. कधीकधी असं वाटतं की सत्य उघड झाल्यावर होणाऱ्या नुकसानापेक्षा ते लपवून ठेवल्याने, त्या भीतीत जगल्याने होणारं नुकसान जास्त मोठं असतं का? हा एक विचार करण्यासारखा मुद्दा आहे नक्कीच.